रत्नाकर मतकरी यांची कथा आहे ट्रॅप. ऐकूया. ट्रॅप. दारावरची बेल वाजली आणि पार्वतीबाईंनी दचकून वर पाहिलं. शिवलीला अमृत वाचता वाचता पार्वतीबाईंना डुलकी लागली होती. अलीकडे असं वारंवार व्हायचं. केव्हाही डोळ्यांवर झापड यायची आणि मग बोलताना असो की काम करताना. त्यातून वाचताना म्हणजे तर काय बघायलाच नको. 4 शब्द वाचले की डोळे जड व्हायचे. म्हणा पार्वतीबाईंच्या पोथी पठणाला वाचन म्हणणं कठीणच होतं, कारण जन्मभर त्या ही एकच पोथी भक्तिभावाने वाचत आल्या होत्या. तेव्हा एक ओवी अधू डोळ्यांनी कशी तरी वाचली की उरलेल्या ओळी पाठोपाठ आपणहूनच यायच्या. आत्ताही तसंच झालं. तरी तुमचा एक स्नेहाळ 5 वर्षांचा चिलया बाळ म्हणताना त्यांना जी डुलकी लागली तिच्यामुळे दारावरची पहिली बेल त्यांच्या कानातच शिरली नाही. पण ती वाजवणाऱ्याने बेल बडवण्याचा सपाटाच लावला. तेव्हा 3ऱ्या-4थ्या बेलला त्या दचकून जाग्या झाल्या आणि डोकं उचलून त्रासिकपणे उद्गारला, कोण आले त्रास द्यायला? जरा स्वस्तपणे पोथी वाचेन तर. त्यांच्या शब्दात व्यत्यय आणणाऱ्याविषयी जसा राग होता तशी काहीशी भीती देखील होती. त्या मूळच्या चिमुकल्या नाजूक कुडीच्या आता 70 उलटून गेली होती. त्यामुळे एकटंच राहणं त्यांना धोकाचं वाटे. आताही दार उघडण्याआधी त्यांनी साखळी लावून घेतली. मग दार किलकिलं उघडून हळूच बाहेर पाहिलं. एक भारदस्त गृहस्थ विचारत होते, मी आत येऊ का? पार्वतीबाईंनी साखळी काढून दार उघडलं आणि नाराजीनेच म्हटलं, या, पण जागा बघायला आला असाल तर आधीच सांगते, मला ही जागा विकायची नाही. पार्वतीबाईंच्या वडिलांनी बांधलेली ही 1 मजली आगरकर निवास जुन्या बंगलीसारखी होती. तळमजल्यावर 2 बिऱ्हाडं राहत. त्यांचा संबंध भाडं देण्यापुरताच आहे. पहिल्या मजल्यावरची प्रशस्त हॉल, किचन, बेडरूम वगैरेवाली जागा इतकी हवेशीर आणि प्रशस्त होती की तिच्यावर बऱ्याच जणांचा डोळा होता. नाही, जागेसाठी नाही आलो मी, तो भारदस्त गृहस्थ म्हणाला. पार्वतीबाई थोडे वरवून म्हणाल्या, नाही हो, लोकांना वाटतं की एकटीच निराधार म्हातारी आहे, तिला काय करायची आहे मोठी जागा, तेव्हा येतात पुन्हा पुन्हा चौकशी करायला. म्हणून म्हटलं, हो, रागावू नका, काय काम होतं? तुमची थोडी माहिती हवी होती. मी कशाला देऊ माझी माहिती? पार्वतीबाई वरच्या स्वरात म्हणाल्या, आणि तीही परक्या माणसाला. गृहस्थ हसला. आपलं कार्ड दाखवत म्हणाला, मी महाजन, CID अधिकारी. मग पार्वतीबाई थोड्या मोकळेपणाने बोलू लागल्या, गडी माणसं परवडत नाहीत. पंढरपूरला एक मावस बहीण आहे, ती सोडली तर नातेवाईकही नाहीत. तेव्हा एकटीच राहते झालं, म्हणून चोरा चिलटांची भीती वाटते. मेलं चोरायला न्यायला आहे तरी काय, पण म्हातारीकडे काहीतरी डबल असेल अशा कल्पनेनंच कुणीतरी मारून जायचं. राव बहादूर आगरकर माझे वडील, त्यांनी हे घर ठेवलं आहे आणि 4 कंपन्यांचे शेअर्स. तेवढ्यावरच चालतं. बहीण बोलावते पंढरपूरला, पण मी काही ही जागा विकून कुठे जायची नाही. आता हेच माझं पंढरपूर आणि हीच माझी काशी. गृहस्थ हसले, पण हसता हसता लगेच गंभीर झाले. म्हणाले, पार्वतीबाई, मी तुम्हाला सावध करायला आलो आहे. तुमच्या वयाच्या बायकांवर काही माणसं लक्ष ठेवू नये. सांभाळून राहा, नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे. पार्वतीबाई घंटा वाजवून गाभाऱ्याबाहेर आल्या आणि प्रदक्षिणा घालू लागल्या. त्यांच्या मागोमागच एक तरुण प्रदक्षिणा घालत होता. पार्वतीबाईंनी गती किंचित वाढवली आणि आपण व तो तरुण यांच्यातील अंतरही
कैलास राणा शिवचंद्र मौळी ह्या ओव्या पुटपुटत त्या प्रदक्षिणा घालत राहिल्या. एकाएकी त्यांना भोवळ आली. तो तरुण त्यांच्या पाठोपाठच होता म्हणून त्यांना सावरू तरी शकला. त्याने त्यांना उचलून मोकळ्यावर आणून ठेवलं. लोक जमा झाले, आपापसात कुजबुजू लागले. एका स्त्रीने तीर्थाचं फुलपात्र पुढे केलं. त्या तरुणाने त्यांच्या डोळ्यांना तीर्थ लावलं. कुणीतरी पाण्याचं भांडं घेऊन आलं. त्यातलं पाणी त्यांच्या डोक्यावर शिंपडलं. पार्वतीबाई हळूहळू शुद्धीवर येऊ लागल्या. कसं वाटतंय आई? तरुणाने विचारलं. आई आई हे शब्द ऐकताच पार्वतीबाईंनी डोळे उघडले. कोण म्हणालं आई? त्यांनी विचारलं. समोर दिसणाऱ्या हसऱ्या चेहऱ्याला डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्या उठून बसल्या. थोडा वेळ बसूनच राहा आई, तो म्हणाला. तू आई म्हणतोस? फार गोड वाटतं रे ऐकायला, पार्वतीबाई म्हणाल्या. आजवर कुणीच मला आई म्हटलं नाही. माझी आई लहानपणीच गेली. का कुणास ठाऊक, तुला बघितलं आणि तिचीच आठवण झाली मला. मी एकेरीवर आलो. राग नाही ना आला? राग कसला रे? आईला कुणी अहोजावो करतं का? पार्वतीबाई म्हणाल्या. त्या तरुणाने रिक्षा बोलावली आणि पार्वतीबाई नको नको म्हणत असताना त्यांना घरी पोचवायला स्वतः येण्याचा आग्रह धरला. एकटी गेलीस आणि परत वाटेत चक्कर येऊन पडलीस तर? त्याने दम दिला. अशा परिस्थितीत कोणी आपल्या आईला एकटं सोडतं का? आगरकर निवासच्या अगदी दारापर्यंत आला तो. दार उघडायच्या वेळी पार्वतीबाईंना आपल्या हातात पर्स नाही याची आठवण झाली. तो हसला आणि म्हणाला, आईसाहेब, मगा विसरत होता पर्स रिक्षामध्ये. मी वेळीच उचलून घेतली म्हणून बरं. पर्समधून चावी काढून त्यानेच दरवाजा उघडला आणि पार्वतीबाईंना तिथल्या दिवाणावर झोपून तो परत निघाला. चहा कॉफी काही नको म्हणाला. उलट तिथलंच एक संत्र त्याने पार्वतीबाईंना बळे बळे खायला लावलं. उद्या येईन तब्येतीची चौकशी करायला, असं सांगून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी पार्वतीबाई कांदे पोहे करून त्याची वाट पाहत बसल्या. बसल्या बसल्याच त्यांना डुलकी लागली. जाग आल्याबरोबर समोर पाहतात तर तो कालचाच तरुण आई अशी हाक मारतोय. तू आलास कसा पण आत? थोडे भानावर येताच त्यांनी विचारलं. अगं, काल मीच नाही का दार उघडलं, तेव्हा चावी राहिली माझ्याकडेच. चावी त्यांना परत देत तो म्हणाला. बस बस हो, तुझ्यासाठी कांदे पोहे केलेत. आई, कांदे पोहे म्हणजे माझा जीव की प्राण, तो म्हणाला. पण तुला कसं हे माहीत? अंतरीच्या गोष्टी बाबा या. एका अंतरीचं दुजा अंतरी आपोआपच जाऊन पडतं. कांदे पोहे खाता खाता त्याने आपली सगळी माहिती दिली. त्याचं नाव निरंजन केळकर, वडील शहापूरला, धाकटी एक बहीण आणि एक भाऊही तिथेच. हा शिकण्यासाठी म्हणून मुंबईला आला. शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी. मध्ये 2-3 वर्ष बुडाल्यामुळे काहीसा थोराडच वाटणारा. राहण्याच्या जागेची अजून पक्की सोय नाही. आज या मित्राकडे तर उद्या त्या मित्राकडे टाकायची झाली पथारी. अगदीच फुटपाथवर राहत नाही एवढंच. अरे, असं काय म्हणतोस? पार्वतीबाई कळवळून म्हणाल्या. आता तुझी आई इथे आहे, नेहमीसाठी इथेच राहायला ये असं अजून तरी म्हणणार नाही हो मी तुला. पण अगदीच अडचण असली ना तर जा असंही नाही म्हणणार हो. पार्वतीबाईंनी निरंजनचा पत्ता मागितला अडीअडचणींसाठी. पण मीच वरचेवर येत जाईन तुझ्या चौकशीला, असं सांगून त्याने पत्ता देण्याचं टाळलं. पार्वतीबाईंनी आग्रह धरला पण त्याने विषयच बदलला. जवळच पोथीपाशी ठेवलेला चष्मा उचलून त्याची पाहणी करीत तो म्हणाला, याची काडी तुटले आई. मी आज घेऊन जातो आणि उद्या दुरुस्त करून घेऊन येतो. पार्वतीबाईंचं मन भरून आलं.
अगदी आपला मुलगाच. आपल्या लहान सहान अडचणी समजून घेणारा, त्या दूर करण्याचा प्रयत्न करणारा. आपल्या आपल्या पोटचा मुलगा जिवंत जन्माला आला असता तर 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 तो आज एवढाच असता. पण तो आपल्या नशिबात नव्हता. तो जन्माच्या आधीच त्याचे वडील कुठे परागंदा झाले. ते आज येतील, उद्या येतील या आशेने आपण जन्मभर त्यांच्या नावाचं कुंकू लावतो, गळ्यात त्यांचं मंगळसूत्र घालतो. पण ते कधीच आले नाहीत. त्यांच्या जाण्याच्या धक्क्याने की आणखीन कशाने कोण जाणे, पण मुलगा जन्माला तो निश्चितच. त्यावेळी परमेश्वराने त्याला आपल्याजवळ बोलवून घेतलं आणि आता एकदम मोठं करून पाठवून दिलं. अगदी शिवलीलामृतामधल्या चिलया बाळाच्या आख्यानातल्यासारखे. अतिथी म्हणून शंकर चांगुणेच्या दारात उभा राहतो, तिची सत्व परीक्षा पाहण्याकरता. चिलयाला उखळात कुटून त्याचं मांस मला वाढ असं सांगतो. चांगुणा या सत्व परीक्षेला उतरते आणि भगवान शंकर तिचा मुलगा तिला परत देतात. बाळा माझ्या येई धावत, तुझं लागी खोडंबला अतिथ. ऐसे ऐकता अकस्मात, बाळ आला धावोनी. निरंजन केळकर भलताच खुशीत होता. आई तर त्याला मिळालीच होती, पण आता प्रेयसीही मिळाली होती. अचानकच त्याची अपर्णा बिनीवालेशी ओळख झाली होती. तिनेच करून घेतली होती असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बसस्टॉपवर तिला पाहता क्षणी निरंजनला चटका लागला, हे खरं आहे. पण आपला इंटरेस्ट उघड दिसू देण्या इतका निरंजन खुळा नव्हता. आपण मागे लागलो की मुली दूर पळतात हे त्याला चांगलंच ठाऊक असल्यामुळे एका सुरक्षित अंतरावर उभं राहून त्यानेच तिला आपल्या मागे येऊ दिलं होतं. अर्थात तरुण मुली आपल्या प्रेमात पडतील इतके देखणे, अक्कडबाज, हुशार, गोड गोड बोलणारे, मर्दानी वागणारे इत्यादी आपण आहोतच याची खात्रीही यामागे होतीच. काही का असेना, निरंजनचं टेक्निक अगदी अचूक ठरलं आणि अपर्णा बिनीवालेसारखी सुंदर, सॉफिस्टिकेटेड, ॲड वर्ल्डमधली मुलगी अगदी थोड्या दिवसात त्याला पटली होती. अडचण फक्त एवढीच होती की त्याने लवकरात लवकर आपल्याशी लग्न करावं असा धोशा तिने लावला होता. लग्न लांबणीवर पडणार असलं तर ते होईपर्यंत ती त्याला अंगाला हातसुद्धा लावू देणार नव्हती. वेदशास्त्र संपन्न आजोबांच्या खानदानी बिनीवाले घराण्याला तसलं उठवळ वागणं बिलकुल शोभलं नसतं असं तिचं म्हणणं होतं. खानदान आणि वागण्यातला मोकळेपणा यांचा अलीकडे फारसा काही संबंध राहिलेला नाही आहे असं सांगून तिची समजूत काढण्याचा निरंजनने कितीतरी प्रयत्न केला. पण ती सहजपणे बदलणारी नव्हती. इतर बाबतीत एवढी बिनधास्त वागणारी तू याच बाबतीत इतकी मागासलेली कशी असं त्याने तिला विचारलं. त्याचंही उत्तर लग्नानंतर मिळेल असं सांगून ती मोकळी झाली. अगं पण मी एवढ्यात लग्न करणार कसा, त्याने काकुळतीला येऊन विचारलं. अजून मला धड राहायला जागा नाही आणि काही निश्चित उत्पन्नाचं साधन तरी कुठे आहे. मला आहे, अपर्णा ठामपणे म्हणाली. कुठलं? त्या ॲडवाल्याकडचं दिवसाला फक्त 2 तासांचं पार्ट टाईम काम. तेच ना मिस्टर, एवढं काही हिणवायला नको आहे. पुढच्या आठवड्यापासून 4 तास काम होणार आहे आणि मला चक्क पगारही मिळायला लागणार आहे अर्धा. आणि राहणं मैत्रिणीकडे, नॉन पेईंग गेस्ट म्हणून. मग काय झालं, तू नाही का मित्राकडे राहत आणि त्याचं भाडं देतोस वाटतं मित्राला. तशा आपल्या खूपच गोष्टी सारख्या आहेत गं. माझी जशी भावंडं आणि वडील शहापूरला आहेत तसे तुझे मायबाप आहेत धुळ्याला. मग शंका घेतल्यासारखं करून त्याने विचारलं, काय गं, खरंच आहेत ना?
का? तुझे नाही आहे शहापूरला? तिने त्याची शंका परतवली. माझे आहेत ग, पण अलीकडे मुलींचा काही भरोसा देता येतो का? विशेषतः तुझ्यासारख्या बिनधास्त मुलीचा. असं काही ना काही बोलत निरंजन वेळ मारून नेत असे. पण केव्हा ना केव्हा तरी तिला आपल्या कामधंद्याविषयी विश्वासात घ्यावंच लागणार याची त्याला खात्री होती. त्याप्रमाणे आज त्याने अपर्णाला नेहमीच्या जागी सार्वजनिक बगीचात बोलवलं होतं. वास्तविक त्याला जे सांगायचं होतं ते इतकं प्रायव्हेट होतं की ते पब्लिक गार्डनमध्ये बोलायचं त्याच्या जीवावर आलं होतं. पण तिथे नाही तर दुसरीकडे कुठे जाणार? दोघांनाही स्वतःची घरं नव्हती. त्यामुळे बागेचा त्यातल्या त्यात प्रायव्हेट कोपरा शोधून ते दोघे भावी आयुष्याची रूपरेखा काढायला बसले. अपर्णा, इतके दिवस माझं तुला सांगायचं ठरत नव्हतं, कारण तुझ्यावर मी कितपत विश्वास ठेवू शकतो याची मला कल्पना नव्हती. मग आता आली का ती? हो अपर्णा, आता मला तुझा भरोसा वाटायला लागलाय. मी करेन त्या प्रत्येक गोष्टीत तू मला साथ देशील. बोल, देशील ना? शंका आहे की काय? मग आता मी सांगेन ते न दचकता ऐकून घ्यायचं. हे एक. आणि दुसरं, मी ते करू नये असला जुनाट सल्ला मला द्यायचा नाही. आणि तिसरं अर्थातच याविषयी कुठे अक्षर देखील बोलायचं नाही. पण ते सांगण्याची गरज नाही आहे तुझ्यासारख्या सावध मुलीला. हे बघ, हे सगळं सांगून तू मला घाबरवतोयस हं? असं करायचं आहे तरी काय? कुठे खून दरोडा घालायचा आहे का? ऐक, आणि तुझं तू ठरव. मला आत्ताच भीती वाटायला लागली आहे. पार्कमधली वर्दळ आता कमी झाली होती. दूरवर एखाद दुसरं जोडपं वाढत्या काळोखाचा फायदा घेताना दिसत होतं. लांबून पाहणाऱ्याला निरंजन आणि अपर्णा यांचाही तसाच काहीसा विचार असावा असं वाटलं असतं. प्रत्यक्षात मात्र ते दोघे आपल्या आयुष्याचा गंभीर विचार करत बसले होते. तुला माहिती आहे अपर्णा, मला इतर 4-4 सामान्य सरपटणारं काटकसरीनं भागवा करीत जगणं नाही जमणार. तारुण्याची उमेदीची वर्ष फुटकळ नोकऱ्या करत मला काढायची नाही आहेत. माझ्या एकदम मोठ्या प्रमाणावरच काहीतरी सुरू करायचा विचार आहे माझा. चैनीचं सुंदर आयुष्य जगायचं आहे मला. वेल, व्हॉट्स युअर प्लॅन? तुला हवं तसं घबाड कोण देणार आहे तुला? शोधलाय मी एक बकरा. बकरी म्हण हवं तर. तिच्या मालकीची अख्खी 1 मजली बिल्डिंग आपल्या मालकीची होणार आहे. ती कशी काय? स्वतः ती आपल्याला देणार. ती कोण? तू नेहमी नाव घेत असतोस ती पार्वतीबाई. ती का? करेक्ट, पार्वतीबाई, माझी आई. मानलेली आई. मी तिला आई म्हणण्याचा सवालच येत नाही. पण ती मात्र मला मुलगा मानून माझ्यावर मायेचा वर्षाव करते. अर्थात तिच्या मरणानंतर तिच्या या एकुलत्या एक मुलाला म्हणजे मलाच तिचं सारं काही मिळणार. सारं काही म्हणजे ही बिल्डिंग. तिच्याशिवाय दुसरं फारसं काही नाही आहे पार्वतीबाईकडे. पण एकदा का ही बिल्डिंग ताब्यात आली की ती पाडून तिथे नवीन 7 मजली इमारत सहज बांधता येईल. आणि मग मी कोट्याधीश बनेन. तुझे हे 7 मजली मनोरे ठीक आहेत, पण त्यासाठी आधी बिल्डिंग हातात यायला हवी ना. येत्या आठवड्यात व्हील करून घेतो की बघ त्या म्हातारीकडनं. मरणानंतर सारं काही निरंजनच्याच नावावर होईल. असं. मरणानंतर? पण आणखीन काही वर्ष पार्वतीबाई जगल्या म्हणजे मग बुड्ढा थेरडा कोट्याधीश मग माझ्याशी लग्न करणार आहे काय? कोणी सांगितलं तुला? आणखीन 1 आठवड्यात पार्वतीबाई मरेल. बघशीलच तू,
फक्त 2 आठवड्यात. कशा काय? आपण मारणार आहोत त्यांना? आपण? अपर्णाच्या अंगातून भीतीची शिरशिरी गेली. हो, आपण, तू आणि मी. नाही नाही नाही, ती परत जायला उठत म्हणाली. मला नको या भयंकर कारस्थानात गुंतवूस. मला नको, मी नाही. तू मला वचन दिलंयस शेवटपर्यंत साथ देण्याचं, तो विचित्रपणे म्हणाला. अपर्णाच्या मनाची तयारी व्हायला 4 दिवस लागले. तिला आधी निरंजनच्या योजनेची तपशीलवार माहिती हवी होती, अगदी पहिल्यापासून. निरंजनने ते हातचं काही न राखता पुरवले. तो म्हणे पार्वतीबाईंवर बरेच दिवस लक्ष ठेवून होता. त्यांचं घर त्याने आतून पाहिलं नव्हतं एवढंच, पण ते जुनं आणि प्रशस्त असणार याची त्याला कल्पना होती. देवळातही तो दररोज त्यांच्यावर पाळत ठेवून असायचा. त्या दिवशी पार्वतीबाईंना भोवळ आली आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याची संधी निरंजनला मिळाली. मला भीती वाटते, मला खूप भीती वाटते. अनुभव नसताना आपण काहीतरी करायला जाऊ आणि तुरुंगात जाऊन पडू. वेडीच आहेस तू. अनुभव नसता तर मी हे करायला हाती घेतलं असतं का? घेतलं असतं? आत्तापर्यंत असले कितीतरी डल्ले पचवलेत मी, आणि पोलिसांना साधं माझं नावसुद्धा अजून कळू शकलेलं नाही. आजवर कितीतरी बायाबापड्या माझ्या आई या एका हाकेसरशी विरघळलेल्या आहेत. पण यावेळेस प्रकरण जरा अधिक अवघड आहे. थेट मर्डरपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. म्हणून तर तुझी मदत हवी आहे मला. अपर्णा गप्पच होती. ती सुन्न झाल्यासारखी झाली होती. आत्तापर्यंत कामधंदा शोधतोय असं दाखवणारा हा तरुण शेवटी अट्टल डल्ला मारून निघाला. आणि यावेळेस तर तो एका असहाय्य स्त्रीचा, त्याला मुलगा मानणाऱ्या स्त्रीचा खून करणार होता. पण ती काहीच बोलू शकत नव्हती. चांगलीच गुंतली होती ती या प्रकरणात. कसला एवढा विचार करतेस? समोरच्या काळोखात पाहत निरंजन म्हणाला. त्या म्हातारीचा? अगं, तिच्या आयुष्यात आता जगण्यासारखं उरलंय काय? नाना रोगांशी झुंजत झगडत ती कशी बशी जगणार. त्यापेक्षा आपण आत्ताच तिला मोकळी केली तर ते तिच्यावर उपकारच ठरतील. विचार कर. आपण तरुण आहोत. आपल्याला सुंदर आयुष्य जगायचं आहे. चैनीचं, आरामाचं, प्रेमाचं, सुखाचं. मग त्यासाठी ती म्हातारी मरायला नको? येस, पार्वतीबाई मरायलाच हवी. पार्वतीबाई मरायला हवी. अपर्णा आणि निरंजन यांनी विचार करून योजना आखली. त्या योजनेची सुरुवात करण्यासाठी प्रथम अपर्णाची आणि पार्वतीबाईंची ओळख होणं आवश्यक होती. त्याप्रमाणे एका संध्याकाळी अपर्णाने पार्वतीबाईंची बेल वाजवली. आल्या आल्या तिने त्यांना विचारलं, निरंजन आलाय का? एक तरुण मुलगी येऊन निरंजनची चौकशी करते हेच पार्वतीबाईंना कसं तरी वाटलं. तेथून जेव्हा तिने आपलं निरंजनशी लग्न ठरल्याचं सांगितलं तेव्हा तर त्या गारच झाल्या. असं कसं करेल तो? त्या किंचित दुखावून म्हणाल्या. मला न सांगता? एवढं काय वाटतंय तुम्हाला? अपर्णा बेफिकिरीने म्हणाली. नसलं सांगितलं अजून तर सांगेल की. यायचाच आहे तो इथे, तेव्हा विचारा त्यालाच. मला नाही असं आवडत, पार्वतीबाई नाराजीने म्हणाल्या. माझ्या नकळत परकी माणसं आजूबाजूला वावरायला लागली की मला गोंधळल्यासारखं होतं. आपल्याला म्हातारचळ तर नाही ना लागला असं वाटायला लागतं. आता माझा भरोसा फक्त दोघांवरच. एक तो सांब सदाशिव आणि दुसरा माझा निरंजन. त्या उठल्या. अंधारल्यामुळे अधिकच उदासवाणं वाटत होतं, म्हणून त्यांनी दिवा लावला. तोंडाने कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी असं पुटपुटत त्यांनी हात जोडले.
तेवढ्यात निरंजन आला आणि त्यांना वाकून नमस्कार करू लागला. अरे अरे मला कशाला, असं म्हणत त्या मागे सरल्या. निरंजन आपले भावूक डोळे त्यांच्यावर लावून म्हणाला, अगं दिवे लागणीला तू देवापुढे हात जोडताना दिसलीस. तुला नमस्कार केला की तो साक्षात देवालाच पोचायचा. खरं की नाही? ही कोण आली आहे बघ तुझ्याकडे. त्याला अपर्णाकडे नेत पार्वतीबाई म्हणाल्या. तुझ्याशी लग्न ठरल्याचं सांगते. खोटं आहे ना ते? खोटं आहे ना? तसं अगदीच खोटं नाही म्हणता येणार. बऱ्याच साखर पेरणीनंतर निरंजन म्हणाला, तूच परवा म्हणालीस ना तुला सुनमुख बघायचं आहे म्हणून. तेव्हापासून लग्नाचे विचार यायला लागलेत माझ्या मनात. अर्थात तुझा विचार घेतल्याशिवाय कसं ठरवेन मी लग्न? लग्न करायला हरकत नाही रे. आपला त्रागा विसरून पार्वतीबाई मायेने म्हणाल्या. पण मला ना ही मुलगी जरा अल्लडच वाटते. जरा? अगं भयंकर अल्लड आहे ती. पार्वतीबाईंची री ओढत निरंजन म्हणाला. व्यवहाराची काडीची अक्कल नाही आहे तिला. पोच कसा तो बिलकुल नाही. ही काय करणार संसार, कप्पाळ. एक मात्र खरं की तिचा माझ्यावर भारी जीव आहे. माझ्या सांगण्याच्या बाहेर नाही आहे ती. पार्वतीबाईंचा सगळा विरोध मावळून गेला. त्या म्हणाला, अरे लागेल वळण हळूहळू. ते काय एकदम येत आहे थोडंच. तुझ्यावर जीव आहे ना, बस तेच महत्त्वाचं. बघ बुवा, तू तिला शिस्त लावण्याचं मनावर घेत असलीस ना तर तयार आहे मी हिच्याशी लग्न करायला. निरंजन शहाजोगपणे म्हणाला. अपर्णा ओठाच्या कडेतून हसत होती आणि अशा रीतीने अपर्णाचा पार्वतीबाईंच्या घरात शिरकाव झाला. 2-3 दिवसातच निरंजनने पार्वतीबाईंकडे विलचा विषय काढला. खरं तर त्याची सुरुवात अपर्णानेच केली. आई, ती म्हणाली, निरंजन लग्न करायचं म्हणतोय खरा, पण लग्न करून आम्ही राहणार कुठे? अगं एवढंच ना? पार्वतीबाई तत्परतेने म्हणाल्या. मग लग्न लागलं की सरळ इथेच या की तुम्ही राहायला? निरंजन एकदम गंभीर झाला. आम्ही ढीग येऊ इथे राहायला, तू असेस तोवर. पण तुझ्यानंतर कुणीही येऊन आम्हाला हुसकावून काढलं तर रस्त्यावर येऊ ना आम्ही. कुणी नाही तुम्हाला हुसकावून लावत, पार्वतीबाई म्हणाल्या. शंकराचं नाव घेऊन सांगते की जे जे माझं आहे ते सर्व काही माझ्यानंतर तुझंच होईल. पण तसं स्वच्छ लिहून दिलं तर बरं, अपर्णाने सुचवलं. म्हणजे तुम्ही नका लिहायची तसदी घेऊ. हा आणेल सॉलिसिटरकडून कागद तयार करून. तुम्ही फक्त सही करायची की झालं. सही? शब्दाने पार्वतीबाई दचकल्या आणि म्हणाल्या, म्हणजे मी मृत्यूपत्र करायचं की काय? भलतं सलतं काही बोललो कसं आई. तुझ्या मृत्यूची आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही, असं म्हणून निरंजनने त्यांना मिठी मारली. असं म्हटलं तरी 4च दिवसात निरंजन सॉलिसिटरकडून पार्वतीबाईंचं मृत्यूपत्र, आगरकर निवास सकट सारं काही त्याच्या नावाने ठेवणारं घेऊन आला. काडीमोड झालेला पार्वतीबाईंचा चष्मा त्याने स्वतःच दुरुस्त करून आणला होता. तो त्यांच्या डोळ्यावर लावून त्यांच्या हातात फाउंटन पेन देऊन तो म्हणाला, आता कर सही. सही करता करता पार्वतीबाई मध्येच थांबल्या. मला बरं का निरंजन, तुझा हा जो काही मी मृत्यू करावं असला हा नाद आहे ना, मला अगदी पोरकट वाटतोय रे. निरंजन हळवा होत म्हणाला, असू दे माझा नाद पोरकट, पण मला आपलं मनापासून वाटतं की जर आमच्यावर दैवाचा कोप झाला आणि देवाने तुला उचलून नेलं तर निदान तुझं नातवंड तरी या घरात खेळावं. तुझे शेअर्स, भांडीकुंडी सारं धर्मादाय होऊन चोर चिलटांनी नेण्यापेक्षा तुझ्या मुलाचा संसार. त्याला मध्येच हातानं थांबवून पार्वतीबाई सही करू लागल्या. त्यांचा हात थरथरत होता. त्यांना आधार देण्यासाठी निरंजन त्यांना बिलगून उभा राहिला. अपर्णाला मोह आवरला नाही. तिने पटकन आपल्या पर्समधून कॅमेरा काढला आणि खच्चाक केलं.
फ्लॅश पडता क्षणी निरंजनने तिच्यावर झडप घातली. तिच्याकडून कॅमेरा घेऊन त्यातला रोल काढून टाकीत तो फुसकारला, तुला काही अक्कल आहे की नाही? फोटो कशाला काढलास? हां? अरे बरंच झालं असतं काढला तर, पार्वतीबाई म्हणाल्या. मी तो चांगला चांदीच्या फ्रेममध्ये घालून ठेवला असता. तेवढ्याच आल्या गेल्याच्या नजरेला पडला असता. तेच नको आहे मला, निरंजन संतापाने म्हणाला. पार्वतीबाईंनी चमकून त्याच्याकडे पाहिलं. तशी मूळचं प्रेमळ बेअरिंग परत घेत तो म्हणाला, अगं नजर नाही का लागणार अशाने लोकांची आपल्या प्रेमाला? पार्वतीबाईंनी सही केलेलं वीर लखोट्यात घालून लखोटा खिशात ठेवत तो म्हणाला, छान 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 छान, आता हे वील पक्क झालं. आता कसलीही काळजी नको, शेवटपर्यंत आता तुझं सारं काही व्यवस्थित होईल बघ आई. एवढंही कर्तव्य मी पार पाडू शकलो नसतो तर तू मला मुलगा मानलंस, त्यात अर्थ तो काय राहिला असता, हो नाही? पार्वतीबाईंचा स्टोव आता त्यांच्यासारखाच म्हातारा झाला होता. कधी पेटायचा, नाही तो कधी कधी गप्पच बसायचा. त्याच्याशी 4 हात करून चहा करायचा म्हणजे तासभर लागायचा. निरंजनच्या हे लक्षात येताच त्याने गॅस घ्यायचा प्रस्ताव मांडला. गॅस सोयीचा असतो हे पार्वतीबाईंना आधी ठाऊक नव्हतं असं नाही, पण तो मिळण्यात हजारो कटकटी असतात असं त्यांच्या कानावर आलं होतं. अर्थात आता ती जबाबदारी त्यांचा मुलगा घेणार होता, म्हणजे त्यांना काळजीचं काही कारणच नव्हतं. आणि काय चमत्कार, 2 दिवसात कुकिंग गॅस पार्वतीबाईंकडे येऊन पोचला सुद्धा. त्याच्यावर काही मिनिटातच चहा तयार होतो. ह्याचा इतका आनंद पार्वतीबाईंना झाला की त्या येता जाता गॅसचं आणि निरंजनचं कौतुक करू लागल्या. चहा पिता पिता त्या अपर्णाला म्हणाला, पाहिलंस किती पटकन चहा होतो ते? माझ्या निरंजनने गॅस घेऊन दिला ना, म्हणून सगळं करतो तो माझ्यासाठी. देवाने धाडल्यासारखा आला ग तो माझ्या आयुष्यामध्ये. त्यालासुद्धा असंच वाटतं, परमेश्वरानं आपल्याला आपली आईच परत दिली आहे असं अपर्णा म्हणाली. हो ग, पार्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. जगात एवढी नाती असतात, पण खरं आतड्याचं नातं मायलेकरांचं. शिवलीलामृत वाचलंयस का ग तू? त्यात आख्याने चिलयाचं. चांगुणेने प्रत्यक्ष पोटचा गोळा उखळात कुटून शिजवला तर तो बाळ तिला म्हणतो कसा की आई, जन्मोजन्मी येईन तुझ्या उदरी जननी. बोलता बोलता पार्वतीबाईंना पेंग येऊ लागली. अलीकडे त्यांची ही सवय जरा जास्तच वाढली होती. पेंगताना किचनच्या दारात निरंजन कधी येऊन उभा राहिला ते त्यांना कळलंही नाही. निरंजनने आल्या आल्या अपर्णाला खूण केली. तिने खिडकी लावून घेतली आणि ती गॅसपाशी गेली. एवढ्यात पार्वतीबाईंना जाग आली. ही काय करते गॅसपाशी? त्यांनी विचारलं. माझ्यासाठी चहा करते. तू कधी आलास? हां, आत्ताच. त्याच्याशी गप्पा मारता मारताच पार्वतीबाईंना पुन्हा डुलकी लागली. आता मात्र निरंजन आणि अपर्णा झपाट्याने हालचाली करू लागले. निरंजनने गॅसच्या दोन्ही तोट्या उघडून ठेवल्या व दोघेही घाईघाईने किचनच्या बाहेर पडली. किचनची दारं त्यांनी पक्की ओढून घेतली. त्यांना कडी घातली. मरू दे म्हातारीला गुदमरत, असे म्हणत निरंजन व अपर्णा आगरकर निवासच्या पायऱ्या उतरू लागली. इकडे पार्वतीबाई गाढ झोपल्या होत्या आणि कुकिंग गॅस सापासारखा हिस 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 करीत त्या छोट्याशा किचनमध्ये सर्वत्र पसरू लागला होता. आगरकर निवासच्या तळाशी जेव्हा अपर्णा आणि निरंजन हसत खेळत येऊन पोचले तेव्हा निरंजनवर आश्चर्याच्या धक्क्याने कोसळण्याची वेळ आली. कारण ते शेवटच्या पायरीशी पोचतात तेवढ्यात महाजन आणि आणखीन 2 पोलीस त्यांच्या स्वागताला पुढे झाले. घ्या ह्याला ताब्यात, अपर्णा करड्या स्वरात म्हणाली. म्हणजे अपर्णा तू? आश्चर्य करीत बसायला निरंजनपाशी वेळ नव्हता. त्याने एक झेप घेऊन पळण्याचा प्रयत्न केला,
पण पोलिसांनी त्याला पळू दिलं नाही. थोडा वेळ झटापट झाली, पण पोलिसांच्या मगन मिठीतून सुटणं निरंजनला अशक्य होतं. महाजन त्यांना काही सूचना देत आहेत तोवर अपर्णाने त्यांना आठवण केली, सर, पार्वतीबाईंना सोडवायला हवं. पार्वतीबाई जाग्या झाल्या त्या खोकत खोकतच खोलीभर गॅसचा तुरट वास पसरला होता आणि मंद हिसकार ऐकू येत होता. त्या खोकतच गॅसच्या चुलीपाशी गेल्या. त्यांनी गॅस बंद केला. आपल्याला घेरी येणार आहे असं त्यांना वाटू लागलं होतं. कशीबशी त्यांनी खिडकी उघडली. गॅसला जणू खिडकीबाहेर घालवण्यासाठी त्या हात वेडेवाकडे हलवीत राहिला. अजून जात नाही आहे हा मेला गॅस असं पुटपुटत त्या दाराशी गेल्या आणि दार ढकलू लागल्या. दाराला बाहेरून कडी. जोराने त्या दारावर हात आपटू लागल्या, पण कोण येणार होतं दार उघडायला. आता खिडकीतून सावकाश सगळा गॅस बाहेर जाण्याची वाट पाहावी. दुसरं काय करणार अशा विचाराने त्या खोकत खोकतच खुर्चीला टेकल्या. एवढ्यात कडी काढल्याचा आवाज झाला. पाठोपाठ दार उघडलं आणि महाजन व अपर्णा दोघेही आत आले. आल्या आल्या अपर्णाने पार्वतीबाईंना प्यायला पाणी दिलं आणि त्यांना आधी किचनच्या बाहेर काढलं. बाहेर आल्या आल्या पार्वतीबाई कॉटवर पडल्या. त्या खूप थकल्या होत्या. त्यांच्याने बोलवत नव्हतं. अजूनही खोकला मधूनमधून येतच होता. पण पार्वतीबाई, तुम्ही झोपण्याचं नुसतं सोंग करायचं आणि आमची पाठ वळताच उठून गॅस बंद करायचा असं ठरलं होतं ना आपलं. मग अपर्णाने विचारलं. हो ग बाई, आधी ढोंगच करत होते. पार्वतीबाई थांबत थांबत बोलल्या. पण नंतर खरोखरीची झापड आली. वाईट हो वाईट मेली ही झोप. काळझोप ठरणार होती. वा, असं कसं होऊ दिलं असतं आम्ही? आमचं लक्ष होतं ना. बाकी बाई बहादर खऱ्या, महाजन कौतुकाने म्हणाले. किशन कुमारला पकडायला आपण जो ट्रॅप लावला त्यातली सगळ्यात महत्त्वाची कामगिरी त्यांची. किशन कुमारला वाटत होतं की आपण या एकट्या साध्यासुध्या बाईला जाळ्यात पकडतोय. पण खरं म्हणजे तोच या बाईंच्या जाळ्यात अडकत चालला होता. हे सगळं तुम्ही मला मनाविरुद्ध करायला लावलंत महाजन साहेब. तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या घरी येऊन मला आग्रह केलात की किशन कुमार या ग्वाल्हेरच्या भामट्याला रेड हँडेड पकडण्यासाठी मी मदत करावी. अनेक ठिकाणी बायाबापड्यांना लुटून फरारी झालेल्या या ठगाला सापळ्यात अडकवण्यासाठी मी सावध व्हावं. तुमची एक लेडी ऑफिसर माझ्यावर लक्ष ठेवून असेल. तिच्याशी ओळख असल्याचं मात्र मी बिलकुल दाखवायचं नाही. काय आणि काय तुम्ही सांगत राहिलात. मला काय मेलं, जमेल तेवढं, शक्य झालं तेवढं केलं झालं. CID ऑफिसमध्ये अपर्णा काम करत होती. हवालदारने येऊन तिला सॅल्यूट ठोकला. काल अरेस्ट केलेला किशन कुमार तुम्हाला भेटायचं आहे म्हणतोय, तो म्हणाला. तिने परवानगी दिल्यावर हवालदार त्याला घेऊन आत आला आणि बाहेर जाऊन थांबला. काय सांगायचं आहे तिने विचारलं. अपर्णा, किशन कुमार उर्फ निरंजन म्हणाला. तू आपलं काम फार छान पार पाडलंस. मला बिलकुल संशय येऊ न देता. वेल, फक्त एकदाच मी फोटो काढला तेव्हा ना, पुरावा तयार करण्यासाठी तो फोटो काढण्याचा मोह मला पडला. महाग पडली असती ती चूक. तू त्याच वेळेला सावध झाला असतास. शक्यच नाही. मी कल्पनाही करू शकलो नसतो की तू माझ्या अपर्णाशिवाय वेगळीच कोणीतरी आहे. का? आजवर तू इतक्या बायाबापड्यांना फसवत आलास. नकली नाते तुला नवीन नाही आहेत. तुझा विश्वास बसणार नाही कदाचित, पण यावेळेला हे नातं नकली नव्हतं. यावेळेला मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो होतो अपर्णा. त्याच्या आवाजात कधी नव्हे एवढं गांभीर्य आलं होतं. आय एम सॉरी मिस्टर किशन कुमार. तुम्ही मतलबासाठी निरनिराळी सोंग घेता. आम्हाला कर्तव्यासाठी ती घ्यावी लागतात. मी प्रेमात पडले नाही. मी फक्त
माझी ड्युटी केली. किशनकुमार काहीच बोलला नाही. कधी नव्हे तो त्याचा कंठ भरून आला होता. महाजन पार्वतीबाईंना अपर्णाकडे घेऊन आले तेव्हा किशनकुमार तिथेच होता. पार्वतीबाईंना त्या तिघांशी काही बोलायचं होतं. आल्या आल्या त्यांनी विचारलं, या भामट्याला आता शिक्षा होईल ना? जरूर, महाजन म्हणाले. अनेक बाया बापड्यांचे तळतळाट आहेत त्याच्यावर आणि या केसमध्ये आमच्याकडचे पुरावेही बळकट आहेत. अनेक वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागेल त्याला. कुणी जामीन द्यायलाही पुढे येणार नाही. आहे कोण त्याला? का? मी आहे की, पार्वतीबाई एकदम उद्गारल्या. मी जामीन देईन त्याला. तिघेही चमकले. तुम्ही काय म्हणून जामीन द्याल? महाजनांनी विचारलं. का नाही? माझा मुलगा नाही आहे का तो? नाही, महाजन म्हणाले. तो तुमचा मुलगा नाही. रक्ताचा मुलगा नसेल, पण त्याने मला आई पण दिलं आहे. नाहीतर तुम्हाला वाटतं का महाजन साहेब की मी शेवटपर्यंत त्या आईचं सोंग घेऊ शकले असते? मी नटी नाही आहे हो, मी एक सामान्य बाई आहे. त्याचं त्याला माहीत. पण मी तरी वागत होते ना, ते अगदी मनापासूनचं होतं, नकली नव्हतं. महाजन बघतच राहिले. त्यांना हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. हा भामटा असेल, खोटारडा असेल, पण याने मला आई म्हटलं. थोडे दिवस तरी असा भास तयार केला की मी ह्याची आई आहे आणि मला एक हातातोंडाशी आलेला मुलगा आहे. त्याने मला आईपणाचा आनंद दिला. माझं कायमचं हरवलेलं आईपण त्याने मला परत दिलं. ते देणाऱ्या या मुलावरून मी जेवढं ओवाळून टाकेन ना, तेवढं कमीच आहे. काय करणार आहात तुम्ही? अपर्णाने हळूवारपणे विचारलं. मी माझं राहतं घर गहाण टाकून पंढरपूरला जाणार आहे. येतील त्या पैशातून एक चांगला वकील बघून माझ्या या मुलाला मी सोडवणार आहे. किशनकुमारची मुद्रा झरझर पालटत गेली. त्या बाईने सगळ्याच बाबतीत आपला पराभव केला आहे हे तो समजून चुकला. त्याची मान आपसुकच खाली गेली. महाजन विचारात पडले होते. पार्वतीबाई, अखेरीस ते म्हणाले, एका खुनी बदमाशासाठी ज्याने तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, अशा नराधमासाठी तुम्ही हे का करताय? मला समजतच नाही आहे. पार्वतीबाई उठून महाजनांच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, महाजन साहेब, तुमचा मुलगा, तुमचा स्वतःचा मुलगा खुनी बदमाश निघाला तर तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडाल काय हो? ठीक आहे, तो वाया गेलाय, तरी तो माझा मुलगा आहे. मी त्याला कायम मुलगाच मानेन आणि त्याला पकडून दिलं, मीच त्याला पकडून दिलं आणि मीच त्याला सोडवेन. मनावरच्या ताणाने पार्वतीबाईंचं भान हरपू लागलं. त्या चिलया अख्ख्यानच शिरल्या. निजसत्वाचे उखळं, धरिले धैर्याचे करी मुसळं. निरंजन पुढे झाला आणि खाली कोसळू पाहणाऱ्या पार्वतीबाईंना त्याने सावरलं. तो म्हणाला, शांत हो आई, आई शांत हो. त्याच्या हाकेसरशी डोळे उघडून पण अर्धवट ग्लानीतच त्या म्हणू लागल्या, वृथा गेले माझे बाळ, मग कंठ मोकळा करून ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुणा. निरंजनला पार्वतीबाईंशी झालेली पहिली देवळातली भेट आठवली. गाभाऱ्याबाहेर येण्याआधी त्यांनी वाजवलेला घंटेचा नाद त्याच्यात कानामध्ये घुमू लागला, पुन्हा पुन्हा घुमू लागला.